माझं हे पा आपण देहाला माझं म्हणू नका हा उपदेश तुकाराम महाराज करतात, तर आपण त्या लायकीचे नाही महाराज. कारण आपण सगळ्यालाच माझं म्हणून बसलो ना. घर माझं, चप्पल माझी. चप्पल जर हरली तर लोक जेवत नाही. माझी चप्पल हरली. माझी चप्पल हरली म्हणजे कशाला आपण माझं म्हणतो. म्हणजे बाकीच्या सगळ्या गबाळाला आपण माझं म्हणलं आणि पुन्हा देहाला म्हटलं म्हणजे इतकं मी माझेपणा असा घट्ट आहे. आणि त्याच्यात तुकाराम महाराज म्हणतात का देहाला माझं म्हणू नका, म्हणजे कशाला नका म्हणू. महाराज नुसतं देह सांगितलं म्हणजे बाकीचं सांगायची गरज नाही. कारण देह मेन आहे. देह काय मुख्य आहे. मुख्य देहाची अहंता गेली का बाकीची जातीच. मग हे पहा थोडक्यात सांगतो. एकाच्या घराला आग लागली, अचानक काही शॉर्ट सर्किट झालं, कापसाची थप्पी पेटली, शेजारीचे झोपलेले होते. कसं तरी त्यांच्या लक्षात आलं की आग लागली. सगळे जीव वाचवत बाहेर आले जीव वाचवत. मग लोक आले, विझिलं. लोक काय म्हणतो ते, बरं झालं बाबा तुम्ही वाचले. काय म्हणत होते, तुम्ही वाचले. थप्पी जळाली जळू द्या, घर पेटलं पेटू द्या, पण तुम्ही नाही जळाले. म्हणजे मी देह आहे, याच्या पुढे हे बाकीचं देहासाठी महाराज हे गौ नाही. आधी मी. तुम्ही ध्यानावर आहे ना. तुम्ही जळाले नाही ना, मग हे जळू द्या. तुम्ही तुमच्या जीवाला काही धक्का लागल नाही. गाडी गेली जाऊ द्या ना हो, गाडी दुसरी घेता येईल. शिर सलामत तो पगडी 50. कशाला रडता. बरं समजा एखादा वाचला आणि थप्पीसाठी रडत असलं तर लोक म्हणतील हे पागल आहे. याच्या नादाला लागायचं नाही. पण आता आपण नेमकं आपलं कसं आहे, आपण थप्पी करता बी रडतो आणि देहा करता बी रडतो. आणि इथं तुकाराम महाराज म्हणले का देह नव्हे मी हे सरे न म्हणा देह माझा ऐसा विठाला विठाला विठाला. पण हे एवढं सोपं नाही बरं. पटका बांधायचा तर 10 बारे आरशात पाहतो आणि मी देह नाही असं म्हणणं सोपं आहे का. बरं लोक त्याच्या पुढे आरसा आणून मांडते, महाराज पहा. म्हणजे देहाध्यात जाणं फार कठीण आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ममाध्यात जाणं हे आणखीनच कठीण आहे. देहाच्या संबंधी या सगळ्या गोष्टी आहे. जड चेतन या सगळ्या गोष्टीचा संग्रह केला, म्हशी घेतल्या, वाडा बांधला, गाडी घेतली, पैसे कमिले, हे सगळे देह संबंधी पसारा. देह आणि देह संबंधी निंदावे, इतर बंदावे श्वान सुकरे नावे झाला मी माझ्याचा झाडा विठाला विठाला विठाला. म्हणून महाराज काही गोष्टी कमी असल्या म्हणून खंत बाळगू नका. बंगला साधा आहे आपला, पत्राचं घर आहे, टेन्शन घेऊ नका. कपडे जास्त नाही, 2-3 ड्रेस आहे, पण मेले नाही तुम्ही. हाय कपडे भागत तेवढ्यात. घर आहे, साधं का होत नाही. खायापुरतं धान्य आहे. आता लोक सगळे दांगडं करून राहिले, दुष्काळ पडाचा कसंच होईल. अरे प्रत्येकाच्या घरात 2 वर्ष पुरण एवढे गहू होईल. बरं किती पाणी नाही म्हणलं तरी जायकवाडीचं धरण भरेल ना, आपल्या इरी काही अजून आटल्या नाही, प्यापुरतं पाणी बी. पुन्हा म्हणते जनावराचं कसं होईल. तर जनावर पहिले इतके नाहीच ना. पहिले किती जनावर होते, आता उगा एखाद्या जनावराकडे जनावर आहे खरं, जनावरच नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे. तुम्हाला सांगतो देव पशुला मरू देत नाही. मग भानगड काय व मग कस काय, तर हे रिकामी स्थळमळे घेणं देणं कसंच होईल. मग होत नाही कसंच, तर इंद्राकडे जाय आणि पाडव पाऊस. बरं आपल्या हातात ते बी नाही. मग माझं म्हणणं आहे हातात नाही तर कान हाता काऊन घेणं देणं ठेविले आनंद ते
म्हणजे एकच पर्याय, चित्ती असू द्यावी. मालकाला जे करायचं ते होणार आहे, आपण तक्रार करू नका. विठ्ठल आहे त्या परिस्थितीमध्ये जशी परिस्थिती आहे. हे बघा, स्वर्गामध्ये वृत्रासुराचा वध केला इंद्रानं, आणि वृत्रासुराचा वध केल्यानंतर इंद्राला अभिमान झाला की आपण काहीतरी आहे, हम भी कुछ कम नाही. खूपच अभिमान झाला. देवाचे शिल्पकार आहे विश्वकर्मा. त्या विश्वकर्म्याला सांगितलं भारी महल बनवा, असा बनवा की आतापर्यंत असा कोणा बनिला नाही आणि पुढं कोणी बनणार नाही. महाराज ते विश्वकर्मा देवाचा शिल्पकार, त्याला काय तयार दाखवलं इंद्राला. ते म्हणे हे बरोबर नाही, फरशी जरा हलकी आहे म्हणली. मग रोज यांना नाही म्हणायचं आणि रोज यांना नवीन महल बनवायचं. असं बरेच दिवस चाललं. पण हा महलात राहणारा कटाळला नाही, मिस्त्रीच थकला. हे म्हणतो इकून नळ काढ, बाहेर लाव. नाविलाजानं विश्वकर्मा तक्रार घेऊन महाविष्णूकडे गेली. देवा, या इंद्राला कुणी कोण दुर्बुद्धी आली म्हणले, रोज म्हणतो नवीन बांगला. भगवंत एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये तिथं आले आणि भगवंतानं सांगितलं, इंद्रा अरे काय म्हणले. तो म्हणे आतापर्यंत कोणा बांधला नाही, पुढं कोणी बांधणार नाही. पण देवानं सांगितलं, बाबा तू काय कायम थोडीच इथं इंद्र राहणार आहे. जवा पुण्याची पावटी इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे. तो पुण्य संपला का इंद्र बी उंदीर होऊ शकतो. म्हणजे असं कसं, हा तसाच. खाली एक मुंगळ्याची लाईन चालली होती. तुम्ही म्हणशा स्वर्गात कुणी कोण मुंगळे आले, आता त्याची इच्छा असल्यावर कुठं होते महाराज. ती मुंगळ्याची लाईन, ते म्हणे हे मुंगळे दिसते का म्हणे, हो हे सगळे मुंगळे पहिल्या जन्मातले इंद्र आहेत. म्हणजे ह्यो त्याच्या आधीचा, त्यो त्याच्या आधीचा, त्यो त्याच्या आधीचा, हे अख्खे हे इंद्राची म्हणे, दिंडीची इंद्राची. महाराज आश्चर्यचकित झाला इंद्र. पण एवढ्यानं बी त्याचं बेंड फुटल असं नव्हतं काही. पिकलं नव्हतं. तिथं लोमश नावाचे ऋषी आले. लोमश ऋषी. आणि त्या लोमश ऋषीचा विषय असा, खूप आयुष्य, सगळ्या अंगावर केस. महाराज लोमश ऋषी ज्या वेळेला तिथं आले त्यावेळेला त्याच्या डोक्यावर एक छत्री होती. ती छत्री बी एकदम साधी, पाष्टाची साधी छत्री, उन्हापासून संरक्षण, बाकी काही नाही. ते सहज भगवान त्या लोमश ऋषीला म्हटले, का हो तुम्ही एखादा बांगला बिंगला मटगीट बांधला का नाही. लोमश ऋषी म्हणले, आपल्याला जगायचंच किती दिवस, मठाला काय करता म्हणले. मठ म्हणजे हे लोकांच्या भांडणाची व्यवस्था आहे. ते किती जगायचं म्हणजे तुम्ही जगले किती. आता ऐका बरं का, आतापर्यंत जगले किती. तर त्या लोमश ऋषीनं ते पंच्या बाजूला केला आणि छातीवर केस होते, तसं टक्कल पडलेलं होतं मध्ये थोडंस. ते म्हणे एक केस माझा गळाला का एक इंद्र मरतो. तुम्ही ध्यानावर आहे का, एक केस गळाला का एक इंद्र मेला. म्हणजे एवढी केस गळाले, एवढी इंद्र गेले, तरी मी बांगला नाही बांधला. तोही राहिला ताटी खाली. 14 कल्पवरी आयुष्य, 14 कल्पवरी आयुष्य जयाला, तोही राहिला ताटी खाली. विठ्ठल